हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता सकाळपासून पंचमीची पळपळ जाऊन आलो दोघी जणच वारुळाला. पूजा करून पुरणपोळी बनवून खाऊन थोडंसं पडायचं होतं. तोपर्यंत इथं आमच्या इथं शेजारून फोन आला होता, त्यांच्यात कार्यक्रम आहे पंचमीचा म्हणून. तर मग आता संध्याकाळचा स्वयंपाक अजून कमी जास्त बनवून ठेवला ना, आता आम्ही निघालोय. तर चला तुम्ही पण कंटिन्यू पहा आणि कसा वाटतोय ते व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. हो अरे इकडे बघ, अंधार येतो रे असता. दम भरलाय आता. मधनं चाललोय इकडून घराच्या जिथनं आपल्या शेतातनं. हत्तीला तर झोपेत उठवलं तुम्ही. तुम्ही अगोदर नागपंचमीच्या व्हिडिओत सुद्धा पाहिलं असेल की मी म्हटलं होतं की सगळ्या बायकांना एकत्र करून नागपंचमीचे खेळ खेळायचे, पण तसं काही पॉसिबलच झालं नव्हतं. पण म्हणतात ना, लय इच्छाशक्ती असली आपली की ती म्हणजे शक्य होतंच. तर माझंही तसंच झालं. दिवसभर मी इतकी वाट पाहिली आणि शेवटी संध्याकाळी ताईंचा फोन आलाच की असं असं आहे कार्यक्रम आणि या तुम्ही म्हणून. आणि अगदी असं माझं मन खुश होऊन गेलं होतं. हे बघा इथं आलो सुद्धा आम्ही. आणि इथं आता आमचे सुरू झाले गाणी वगैरे म्हणायचेत म्हणून आपलं राऊंड करायला लागलोय सगळेजण. पोळ्यानं घेतले गाई साजने बाई, पोळ्यानं घेतले गाई साजने बाई. माझ्याप्रमाणे ह्या सुद्धा पहिल्यांदाच हा सुपाचा खेळ खेळत होता. तर दोघींचं चालू होतं की ट्राय करत होतो कोणाला येईल ती येईल म्हणून. जरी काही चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा, कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच मी मंगळागौरीचे सगळे खेळ खेळते आणि त्याच्यामुळे असं खूप जास्त उत्साह होता. आणि इथं बघा आता आम्ही दोघी फुगडी खेळायला लागलोय आणि असं जोरात थोडंसं फिरत पण होतं बरं का मला फुगडी खेळताना, पण खेळायची सुद्धा होती. तो एक उत्साह वेगळाच असतो ना. इकडं आत्ती वगैरे बसल्या होत्या आणि इथं पण परत सुरू झालं आमचं गाणी वगैरे म्हणायचं असं, म्हणजे एन्जॉय आपलं चालू होतं तेवढंच नाही का. आणि मग इथं परत आमच्या दोघींचा बिलण्याचा खेळ सुरू झाला आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला होता आणि त्याला खूप छान म्हणजे रिस्पॉन्स आला. तुमचा व्ह्यू खूप छान आले त्याच्यामुळे तेही खूप छान वाटलं आम्हाला. आणि इथं ह्या ज्या ताई ज्या डान्स करत होत्या, इथं ॲक्च्युली असा विषय होता की ह्या बिहारी आहेत बरं का, त्यांच्याकडे कामाला असतात. आणि त्या सांगत होत्या की आमच्याकडे असा डान्स करतात तसा करतात म्हणून. आणि त्या शिकवत होत्या. त्या म्हणायच्या मी करते तुम्ही माझ्या मागे म्हणा. तर मग काय नाही, मग मीच म्हटलं चला ठीक आहे आपण करू त्यांच्यासाठी म्हणून. मग इथं लागलो होतो आणि त्या स्टेप करायच्या आणि मग मी करायचे म्हणून आम्ही सगळेजण बाकी पण खूप हसायचो. असं थोडंसं आपलं मजा मस्ती आपली सुरू होती. असं पण भरपूर एन्जॉय केलं बरं का सगळ्यांनी असंच. आणि इथं बघा ह्या ताई आहेत, ह्यांच्याकडेच आम्ही आलो होतो. तर माझ्यापेक्षा तशा मोठ्यात बरं का त्या सासूबाई आहेत, वाटत नाही ना त्यांच्याकडे बघून. हां, पण त्या खूप जबरदस्त खेळ खेळतात सगळे, म्हणजे असं खूप उत्साह आहे त्यांच्याकडे. बघितल्यानंतर असं वाटतं की हां आपण पण सगळं खेळायला पाहिजे, असं खूप एनर्जेटिक आहेत आणि स्वभावाने सुद्धा खूप छान आहेत. आम्ही भरपूर असं सगळेजण फुगडी खेळलो आणि त्याच्यानंतर मग इथंच आपलं शेडमध्ये झोका बांधला होता. तर अंधार पडत आला होता म्हणून आपले सगळेजण थोडं थोडं म्हणून आपलं झोका खेळायला आलो होतं इथं. तर हे बघा इथं तर ह्या दोघीजण खेळत होत्या झोका. तर ह्या ताई मावशीसुद्धा खेळल्या झोका आणि त्याच्यानंतर मग मी घेतला होता झोका खेळायला. आज असं वाटलं की खूप वर्षानंतर मी झोका खेळत होते. पण तसं तर बाहेर बाबळीला झाडाला जो झोका बांधतो तो झोका खेळण्याची मजा काही वेगळीच असते, हो ना. माझी साडी अडकली आणि इथं मग सगळ्यात लास्टला आम्ही संगीत खुर्ची खेळत होतो आणि एक मावशी होते की त्या मधूनच शिरल्या होत्या. तर त्याच्यामुळे आमचं थोडं चालू होतं कालवा वगैरे, पण खूप मजा आली खरंच बरं का खेळायला. आणि तसं मी 3 राऊंड नंतरच मी आऊट झाले होते, कारण एका मावशीने मधलीच खुर्ची उचलून नेऊन साईडला ठेवली आणि ती आणण्याच्या नादात इकडे त्यांनी सॉन्ग बंद केलं आणि मी आऊट झाले, असं काहीसं झालं होतं. पण भरपूर मजा आली आम्हाला खेळायला आणि अगदी थोडंसं शूट घेतलं होतं इथं मी. तर खूप छान गेला आजचा हा दिवस. आणि इथं सगळ्यात लास्टला मग मुलांना सुद्धा संगीत खुर्ची खेळायला चान्स दिला आणि सगळी चिल्ली पिल्ली बसवली होती इथं.
आणि मुलांच्या राऊंडमध्ये आरोदादा विनर झाला होता आणि त्याच्यानंतर मग इथं ताईंनी ना समोसे कचोरी बालुशाही असं आणलं होतं. तर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि खूप छान आजचा आमचा हा दिवस गेला. कार्यक्रम खूप मस्त झाला. तर थँक्यू सो मच ताई बोलवल्याबद्दल. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.